अमोल शिंदे यांच्या आई वडिलांची ATS कडून जवळपास 3 तास चौकशी झालेली आहे। आपल्यासोबत त्याचे वडील आहेत, आपण विचारूया काय सांगाल की एकंदरीमध्ये जो प्रकार घडला तो तुम्हाला कधी कळाला आणि ATSच्या चौकशीमध्ये नेमके पोलिसांनी काय विचारलं? मला विचारले कुठे गेला मुलगा, कुठे गेला नाही, किती तारखेला गेलाय? म्हणलं 9 तारखेला गेलाय। 9 तारखेला गेला म्हणजे आम्हाला पताच नाही कुठे गेला काय नाही, ते कसं काय गेला म्हणतर पोलीस भरती म्हणून सांगितले। आधी जात होता मिलिटरीमध्ये, ती काहीतरी वय संपली म्हणलं। आता एवढं शिकून बी माझ्यानं काही झालं नाही, त्या पोलीस भरतीमध्ये एखादी लागलं तर जातो दिल्लीला चालला म्हणला। जावा म्हणलं जायचं तर पैसे मागत होता, मग माझ्याकडे पैसे नाहीत बा म्हणलं, तू कुणाचे बी घे पण आल्या देऊत म्हणलं काम करून। बरं ठीक आहे म्हणून गेला माझ्यापासून। 10 तारखेला 7 वाजता फोन लावला होता मला, मी मुंबईला आला, तिथं माझा मोबाईल स्विच ऑफ पडला, स्विच ऑफ चार्जिंगला लावून पुन्हा बोलतो तुम्हाला म्हणलं। आता हे पुढे काय झाले काय घडलं हे आम्हाला काहीच पता नाही। आम्हाला पता लागलाय 2-3 वाजता असं असं झालं। मग पोलीस लोक आले, चौकशी केली, काय हाय काय नाही सांगितलं आम्ही, काहीच नाही आम्हाला, कुठंच काही माहित नाही। त्याच्या पुढलं काय हाय काय नाही, आता काय केलं नेमकं पोराने हे आपल्याला काहीच माहित नाही। आता पोलिसांनी अटक केली आहे त्यांना आणि त्याच्यासोबत जे दुसरे उत्तर भारतीय लोक सापडलेले आहेत, त्याचा मित्र होते का काय, कधी काय बोलला होता? काहीच नाही, ते आम्हाला काहीच माहित नाही। बाहेरला हे मित्र ही काहीच नाही। एवढा आहे की भरतीला जात होते त्याने, मिलिटरीचा ह्याच्या त्याच्या भरतीला बरेच ठिकाणी आले पहिले त्याने रनिंग मध्ये। आता हे काय करू मी, आता एवढं झालं, आता पोलीस भरतीमध्ये लागलं तर बघतो म्हणून केलेलं आहे। आता त्याच्या पुढे काय झाले काय नाही हे आम्हाला काहीच माहित नाही। पोलिसांनी जी अटक केली आहे, सरकारला काय मागणी? सरकार पोराचा गुन्हा असला तर शिक्षा द्यावी, आणि जर काही गुन्हा जर नसला काही तर एखादी नोकरी द्यावं, एवढीच अपेक्षा आमच्या, बाकीची अपेक्षा काही नाही। गुन्हा असला तर शिक्षा द्यावं त्याला। माझं लेकरू आहे म्हणून मी माझ्या लेकराचं हे करणार, विनाकारण जर काही केलं असलं तर त्याला जरूर शिक्षा द्यायची। आणि त्यानं त्याच्या पोटासाठी मी एवढं शिकून, म्हणजे आता टिकाव खोऱ्याचं काम करून मी वर्षा 1.5 लाख रुपये घालता, मग आता त्याला जायचं तर लोकांचे 5 रुपये शेकड्याने मी पैसे काढून त्याला पाठवलंय। आता ह्याच्या पुढे आता काय, त्याचा गुन्हा असला तर शिक्षा द्यावी, गुन्हा नसेल तर त्याला काहीतरी त्याच्या पोटापुरतं काहीतरी देव धंदा। मला सांगा की आता तो जो गोंधळ त्यांनी घातलाय त्याचा संबंध जे आहे ते दहशतवाद्यासोबत लावला जात असल्याचं दिसत आहे आपल्याला। तुम्ही त्याचे वडील आहात, त्याचा खरंच काही दहशतवादी संपर्क वगैरे होता? काही नाही, असला संपर्क काय नाही। माझं लेकरू एक दिवस बी कुठं मुक्कामाला राहिला नाही। असं भरतीला गेलं तर भरतीचे कागदपत्र आहेत, पोलीस लोकांनी नेलेत, त्याच्यावर चौकशी करा किती जागी पहिला आले, किती जागी गेले, पूर्ण कागद आहेत घरात, तेवढे कागद नेले त्यानं। तर त्याच्या पुढलं बघा तुम्ही कोणासोबत संगत आहे काय, गावातल्या सोबत सुद्धा कुठले मित्रमंडळ हे नाही। आता गावात चौकशी करा तुम्ही कोणासोबत राहतो तर काय नाही, तुम्हाला गावातून बी माहिती मिळेल माझी कशी आहे काय नाही ती, आणि पोराची बी मिळेल। नक्कीच आपण जर पाहिलं की त्याचे वडील आहेत आणि जे दहशतवाद्याचा संबंध त्याचा कसलाही नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे। ATSने जवळपास 3 तास चौकशी केल्यानंतर त्याचे जे शैक्षणिक कागदपत्र जे आहेत ते आता ताब्यात घेतलेले आहेत आणि एकंदरीमध्ये त्यांचं म्हणणं आहे की जर माझ्या मुलाचा जर दोष जर नसेल तर त्याला नोकरी द्यावी, आणि जर त्याचा जर दोष असेल तर जो प्रकार दुपारी घडला त्यामध्ये तो दोषी जर असेल तर त्याला जो न्यायालयाप्रमाणे जे न्यायालय शिक्षा देईल त्याला त्यांनी समर्थन दर्शवलेलं आहे। त्याला जे कायद्यानं होईल ते होईल असं त्यांचं म्हणणं आहे। त्याची जर चूक असेल तर जे कायद्यानं होईल ते होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर। लाल मातीतली कुस्ती म्हणजे